अथर्व दौलत कारखान्याकडून मयत ऊस उत्पादकांच्या वारसदारांना 2 कोटींची एफआरपी अदा. कायदेशीर पडताळणीनंतर थेट बँक खात्यांमधून रक्कम वितरित. शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा. कारखाना प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत. चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व इंटरट्रेड शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून सन 2010-11 गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मयत वारशांची तब्बल 2 कोटी रुपयांची थकीत एफआरपी रक्कम अखेर अदा करण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाने वारशांची अधिकृत आणि कायदेशीर पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही रक्कम थेट संबंधित वारशांच्या बँक खात्यावर जमा केल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन 2010-11 या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वीच अदा करण्यात आली होती. मात्र काही मयत शेतकऱ्यांच्या वारशांना ही रक्कम अद्याप मिळालेली नव्हती. याबाबत संबंधित वारशांनी तहसीलदार कार्यालय तसेच कारखाना प्रशासनाकडे निवेदन सादर करून न्याय मिळण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यवस्थापनाला आवश्यक कागदपत्रे आणि माहितीची सखोल पडताळणी करून थकीत एफआरपी अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार कारखाना प्रशासनाने वारशाची कायदेशीर तपासणी प्रक्रिया पूर्ण केली. यापूर्वी प्रादेशिक सहसंचालक आणि तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत मयत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बिलाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सुरुवातीपासूनच कायदेशीर वारशांना ऊस बिले अदा करण्याची भूमिका अथर्व दौलत कारखाना प्रशासनाने घेतली होती. वारशांच्या मागणीनुसार आणि सर्व कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर थकीत एफआरपीची रक्कम थेट संबंधित वारशांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी दिली. अथर्व दौलत साखर कारखान्याने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वारशांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. या निमित्ताने कारखान्याने यापूर्वीही ऊस उत्पादकांची बिले तसेच कामगारांची देणी विहित मुदतीत अदा केल्याचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असून सभासदांच्या हितासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.